भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्तस नावावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहरा सो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्तस नावावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्तस नावावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 1-3 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 1-3 ही वचने. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण या सकाळी योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याची 1-3 ही पवित्र वचनं वाचली. विशेष करून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर बोलत आहे आणि तो म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. तुमचं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून तुम्ही माझ्यावर आणि देवावरही विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे त्याच्या शिष्यांशी का बोलला? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला आता त्याचं जे कार्य आहे ते पूर्ण करून देवपित्याकडे त्या स्वर्गामध्ये जायचं आहे आणि तो जाण्याच्या आधी त्याच्या शिष्यांना काही गोष्टी सांगत आहे, त्यांच्याशी बोलत आहे, त्यांना धैर्य देत आहे, त्यांची आध्यात्मिक काळजी घेत आहे. त्यांनी विश्वासापासून बहकू नये व परमेश्वरापासून दूर जाऊ नये म्हणून काही गोष्टी तो बोलत आहे आणि तो म्हणतो की तुमचं जे अंतःकरण आहे, तुमचं जे मन आहे ते अस्वस्थ होऊ देऊ नका. तर तुम्ही पित्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवा.
ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल त्यावेळेस तुम्ही अस्वस्थ होणार नाही, कारण माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत आणि मी तुमच्यासाठीच त्या देवपित्याकडे जात आहे. तुमच्यासाठी जागा तयार कराव्या म्हणून मी पवित्र जो परमेश्वर आहे, देवपिता आहे, त्याच्याकडे जात आहे. मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी जागा तयार करणार आहे, कारण मी जेथे आहे तेथे तुम्ही असावं. म्हणून जरी मी तुम्हाला सोडून जाईल, मी त्या स्वर्गामध्ये जाईल, तरी तुम्ही अस्वस्थ होऊ देऊ नका. स्वतःला तुम्ही सावरा. स्वतः तुम्ही विश्वासामध्ये बलवान व्हा, दृढ व्हा, मजबूत व्हा आणि तुम्ही अस्वस्थ होऊ देऊ नका, कारण माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना धैर्य देत आहे, त्याच्या शिष्यांना हिम्मत देत आहे, त्याच्या शिष्यांना विश्वासामध्ये ठेवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे, कारण आता त्याच्या शिष्यांना सोडून तो स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी परत येणार आहे. मी काय येणार आहे? तुम्हाला घेण्यासाठी येणार आहे. केव्हा येणार आहे? जेव्हा जागा तयार होतील तेव्हा, कारण जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. आणि याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे. होय माझ्या प्रियांनो, ख्रिस्त जसा त्या स्वर्गामध्ये गेलेला आहे तसाच तो येणार आहे, परंतु तो माझ्या आणि तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. आपण जे विश्वासणारे आहोत त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगत असताना मी आणि तुम्ही कधीही अस्वस्थ होऊ नये, कधीही आपण देवापासून दूर जाऊ नये, तर आपण देवपित्यावर, देवपुत्रावर विश्वास ठेवून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जीवन जगावं. यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या पवित्र वचनांमध्ये सांगत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो या सुंदरशा पवित्र वचनांबद्दल. होय बापा, आमचं अंतःकरण आम्ही कधीही अस्वस्थ होऊ देऊ नये, तर देवपिता, देवपुत्र, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून या जगातलं जीवन जगावं, कारण तो आमच्यासाठी जागा तयार करावयास गेलेला आहे. दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.